नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 आर्ट अँड कल्चर लेक्चर सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आर्ट अँड कल्चरचे आपण जवळजवळ 3 सेशन अपलोड केलेले आहेत। विद्यार्थ्यांचे इंडिव्हिज्युअल मेसेज येत आहेत की आर्ट अँड कल्चरचे जेवढे आपले सेशन झालेले आहेत त्याच्यावरती आन्सर रायटिंग पण आपण चालू केलं पाहिजे। ठीक आहे, मेजॉरिटी स्टुडंटचे जर कमेंट्स वगैरे आले तर आपण डेफिनेटली जेवढा आपला पार्ट कंप्लीट झालेला आहे त्याच्यावरती आपण इथं फ्री ऑफ कॉस्ट आन्सर रायटिंग पण घेऊन घेऊया। ठीक आहे, ओके। तर जे विद्यार्थी 25 साठी प्रिपरेशन करतायत, पुस्तकं तुम्ही अजून घेतली नसतील तर केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावा। इथं तुम्हाला एमपीएससी सेक्शन मध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षेचा पेपर 1, पेपर 2, मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला इथं कॉम्प्रिहेन्सिव्ह, अनिवार्य, इंग्लिश, मराठी, एसे, जीएस पेपर 1, जीएस पेपर 2, 3 आणि 4। ठीक आहे, एथिक्सचं पण आपलं बुक मार्केटमध्ये येत आहे। ऑप्शनलचे सब्जेक्ट आता सध्या तरी जेवढे आहेत तेवढे तुम्हाला इथं दिसत आहेत। तर सगळी पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतील। याच्याशिवाय जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण पुण्याला जाऊया, पुस्तकं बघूया आणि मग घेऊया, तर तुम्ही केसागर बुक हाऊसला व्हिजिट करू शकता। ठीक आहे, ओके। जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा। तर आर्ट अँड कल्चरची जी आपली सिरीज चालू आहे त्याच्यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला स्पेसिफिक महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास विचारला जाणार, डेफिनेटली विचारला जाणार। त्याच्यासाठी तुम्ही आपल्या केसागर पब्लिकेशनचं शेनोलीकर सरांनी लिहिलेलं जे बुक आहे ते पुस्तक तुम्ही वापरलंच पाहिजे, लक्षात घ्या। पुस्तकाची इमेज मी तुम्हाला दाखवते। बरेच विद्यार्थी जुने असतील पण काही नवीन विद्यार्थी पण डेली आपल्या चॅनलवरती जॉईन होत आहेत। तर महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास इथं तुम्हाला हे पुस्तक मिळत आहे। देशपांडे सर आणि शेनोलीकर सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, संस्करण आहे केसागर पब्लिकेशन। ठीक आहे, ओके। तर हे पुस्तक जेव्हा तुम्ही अभ्यासाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आन्सर रायटिंग साठी जे क्वालिटी बुक्स असतात, रेफरन्स बुक असतात, त्याचे इम्पॉर्टन्स किती आहे। ठीक आहे, म्हणूनच आपण आतापासूनच, आता तुमची 24ची प्रिलियम झालेली नाही पण जे विद्यार्थी ज्यांचं टार्गेट 2025 आहे त्यांनी आतापासूनच तुमची पुस्तकं कलेक्ट करून रेफरन्स बुक वाचायला सुरुवात केली पाहिजे। ठीक आहे, जर तुम्हाला अभ्यासामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही इथं विचारू शकता। आपल्याकडं एज्युकेटर्स आहेत, डेली आपल्या चॅनलवरती सेशन अपलोड होत असतात। चला तर कंटिन्यू करूया आपली आर्ट अँड कल्चरची लेक्चर सिरीज। मी असं कन्सिडर करते की पाठीमागचे सगळे सेशन तुम्ही बघितले असतील। ठीक आहे, ओके। आपण बघत होतो पोस्ट मौर्यन पिरियड, ज्याच्यामध्ये आपण गांधारा स्कूल ऑफ आर्ट कंप्लीट केलेला आहे। पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करतोय मथुरा स्कूल ऑफ आर्ट। याच्यामध्ये जर आपण बघितलं पाठीमागचं थोडंसं रिकॉल करा, कारण तिन्ही मधला डिफरन्स म्हणजे अमरावती स्कूल ऑफ आर्ट कंप्लीट झाल्यानंतर तिन्ही मधला डिफरन्स मी इथं तुम्हाला घेणार आहे। ठीक आहे, ओके। बघा, इसवी सनाचं जे पहिलं शतक होतं, पहिल्या ते 3ऱ्या शतकाच्या दरम्यान यमुना नदीच्या काठावरती मथुरा शाळेची भरभराट झाली, मथुरा स्कूल ऑफ आर्टची भरभराट झाली। लक्षात ठेवा, मथुरेतील शिल्प जी आहेत ना, बौद्ध, हिंदू आणि जैन या त्यावेळच्या तिन्ही धर्माच्या कथा आणि प्रतिमांचा या शाळेवरती प्रभाव होता। म्हणजे स्कूल ऑफ आर्ट म्हणतो, आता हे मराठीमध्ये घेतलं त्याच्यामुळे शाळा वगैरे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल ऐकायला, पण हे मराठीमध्ये असंच तुम्हाला करावं लागणार। ठीक आहे, तर स्पेशली इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, बौद्ध, हिंदू आणि जैन या त्यावेळच्या तीनही धर्माच्या कथा आणि प्रतिमांचा इथं तुम्हाला प्रभाव दिसून येतो। मौर्य काळामध्ये सापडलेल्या पूर्वीच्या यक्ष प्रतिमांवरती ही चित्र तयार करण्यात आली होती। ठीक आहे, बघा मी तुम्हाला मौर्य पिरियड मधलं यक्ष, यक्षिणी सगळं शिकवलेलं आहे, बरोबर। आणि आपण काय बघितलं होतं की पोस्ट मौर्यन पिरियड जो होता तो पोस्ट मौर्यन पिरियड मध्ये जो आधीचा मौर्य काळ आहे त्या काळामधले रॉक कट आर्किटेक्चर असतील किंवा इतर काही आर्ट असेल तर ते कंटिन्युअसली पुढे चालूच राहिलं होतं। फक्त झालं काय होतं की चंद्रगुप्त मौर्यांचं जे साम्राज्य पतन झालं, बरोबर, त्याच्यानंतर जो अखंड भारत होता तो विभागला गेला छोट्या छोट्या राजघराण्यांमध्ये, बरोबर। आणि प्रत्येकाने काय केलं, आपलं वैशिष्ट्य फक्त त्याच्यामध्ये ऍड करत गेले, हे तुम्हाला मी सांगितलं होतं। ओके, तर मथुरा शाळेने चित्रांमध्ये प्रतिकात्मकतेचा अप्रतिम वापर दाखवला, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर इथं हिंदू देवतांचे प्रतिनिधित्व त्यांच्या अवायुधांचा वापर करून करण्यात आला। उदाहरणार्थ लिंग आणि मुख लिंगाद्वारे शिव दर्शविला जातो, बरोबर। त्याच्यानंतर इथं
बुद्धाच्या डोक्याभोवतीचं प्रभामंडल गांधार स्कूल ऑफ आर्ट पेक्षा इथं मथुरा स्कूल ऑफ आर्ट मध्ये तुम्हाला कसं दिसतं, मोठं दिसतं. भौमितिक नमुन्यांनी हे सजवलेलं दिसतं. डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. बुद्धाला 2 बोधिसत्वांनी वेढलेलं दाखवलेलं आहे. ठीक आहे. कमळ धारण करणारे पद्मपाणी आणि वज्रपाणी वज्र धारण केलेलं आहे. अशा 2 बोधिसत्वांनी हे वेढलेलं दाखवलेलं आहे. कशामध्ये? इथं आपल्याला या मथुरा स्कूल ऑफ आर्ट मध्ये. ओके, क्लिअर. पुढे जेव्हा डिफरन्स तुम्ही बघाल तेव्हा तिथं तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. पण ज्यांनी पाठीमागचे सेशन बघितलेले नसतील त्या विद्यार्थ्यांना इथं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर पाठीमागचे सेशन तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की गांधार स्कूल ऑफ आर्ट मध्ये काय होतं आणि इथं काय आहे. क्लिअर? इथंपर्यंत क्लिअर आहे असं मी कन्सिडर करते आणि पुढे चालूया आपण. इथं बघा, इथं तुम्हाला इमेज दिसत आहे, बघून घ्या. ही इमेज आहे. गांधार स्कूल ऑफ आर्ट आपण कंप्लीट केलं. मथुरा स्कूल ऑफ आर्टची ही इमेज आहे. पाठीमाग डिस्क्रिप्शन मध्ये इथं काय सांगितलं होतं बघा. इथं आपण बोललो की बौद्ध, हिंदू आणि जैन तीनही धर्मांच्या प्रतिमांचा इथं प्रभाव दिसून येतो. बरोबर. आता इथं बघा, बुद्धाच्या डोक्याभोवतीचं प्रभामंडल गांधार शाळेपेक्षा मोठं होतं आणि भौमितिक नमुन्यांनी सजवलेलं होतं. ठीक आहे. 2 बोधिसत्वांनी इथं वेढलेलं दाखवलेलं आहे. तर इमेज तुम्ही व्यवस्थित इथं बघा. हे एक बोधिसत्व आहे, याला मी 1 नंबर देते. हे एक बोधिसत्व आहे, याला मी 2 नंबर देते. ठीक आहे. ओके, क्लिअर. आणि हे जे वरचं पोर्शन आहे हे तुम्ही बघू शकता. लक्षात आलं? जोपर्यंत तुम्ही इमेजेस बघत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला हे गांधार स्कूल ऑफ आर्ट, मथुरा स्कूल ऑफ आर्ट समजणार नाही. ठीक आहे. तर समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? समजण्यासाठी आपल्याला प्रॉपर त्याचं डिस्क्रिप्शन, त्याची इमेज आणि इथंच नाही थांबायचं. जेव्हा तुम्ही तिन्ही स्कूल ऑफ आर्ट शिकता त्याच्यामधला डिफरन्स पण तुम्ही इथं कम्प्लीट केला पाहिजे. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया पुढचा भाग आपला. अमरावती स्कूल ऑफ आर्ट. बघा, भारताच्या दक्षिण भागात कृष्णा नदीच्या तीरावरती सातवाहन राज्यकर्त्यांच्या आश्रयाने अमरावती स्कूल ऑफ आर्ट विकसित झाले. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचंय? कृष्णा नदी आणि सातवाहन राज्यकर्ते. इतर 2 शाळांनी काय केलेलं होतं? एकल प्रतिमांवरती भर दिला होता. गांधार स्कूल ऑफ आर्ट आणि मथुरा स्कूल ऑफ आर्ट. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं एकल प्रतिमांवरती भर होता, पण इथं अमरावती स्कूल ऑफ आर्ट मध्ये काय होतं? इथं गतिमान प्रतिमा किंवा कथाकलेच्या वापरावरती अधिक भर दिला होता. ठीक आहे. ओके, गतिमान प्रतिमा किंवा कथाकलेच्या वापरावरती अधिक भर दिला होता. इथली जी शिल्प होती, येथील शिल्पे या शाळेने त्रिभंग आसनाचा म्हणजे 3 वळण असलेल्या शरीराचा अतिरेकी वापर केलेला दिसून येतो. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही गांधार स्कूल ऑफ आर्ट, मथुरा स्कूल ऑफ आर्ट प्रत्येकाचं वैशिष्ट्य बघितलं. याचं पण वैशिष्ट्य आहे एकल प्रतिमा आणि त्रिभंग आसन. 2 शब्दामध्ये तुम्हाला हे मुख्य हायलाइट करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला इमेज पण मी दाखवते तुम्हाला. इथं बघा, ह्या आहेत अमरावती स्कूल ऑफ आर्टची इमेज. ठीक आहे. 2 एकल प्रतिमांवर भर दिला, इथं मात्र गतिमान प्रतिमा. लक्षात घ्या. ठीक आहे, समजलं? फक्त इमेज बघा आणि व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. पुढे जाऊया. आता इथे येतो आपला मेन भाग. गांधारा स्कूल ऑफ आर्ट, मथुरा स्कूल ऑफ आर्ट आणि अमरावती स्कूल ऑफ आर्ट. याच्यामध्ये तुम्हाला सगळे पॉइंट्स आपण व्यवस्थित समजून घेऊया. बघा, इथे जर तुम्ही बघितलं गांधारा स्कूल ऑफ आर्ट मध्ये हाय इन्फ्लुएन्स ऑफ, इथे तुम्हाला ग्रीक आर्ट फीचर्स जास्त दिसतील. ठीक आहे. ग्रीक आर्ट फीचर आपण बघितलेलंच आहे. इथं इंडिजिनियस नेचर तुम्हाला दिसून येतं. इथं पण सेम तसंच नेचर तुम्हाला दिसून येतं. इथं काय यूज केलेलं आहे मटेरियल जर तुम्ही बघितलं, ग्रे कलरचा सँडस्टोन यूज केलेला आहे. ठीक आहे. ओके, आणि काय दिलेलं आहे कंसामध्ये? वी ऑल्सो फाइंड इमेजेस मेड ऑफ स्टुको विथ लाईम प्लास्टर. हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं, आठवते का? बघा, स्पॉटेड रेड सँडस्टोन. ठीक आहे. इथं ग्रे आहे, इथं रेड सँडस्टोन. मथुरा स्कूल ऑफ आर्ट इमेज दाखवलेली आहे मी. इथं व्हाईट मार्बल, आत्ताच इमेज तुम्ही बघितली. अमरावतीमध्ये तुम्हाला काय दिसते? व्हाईट मार्बल दिसतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. इथं जर तुम्ही बघितलं तर मेन तुम्हाला बुद्धांच्या इमेजेस दिसतील, मेनली बुद्धिस्ट इमेजेस. कुठं? गांधारा स्कूल ऑफ आर्ट. ठीक आहे. ओके, इथं जर तुम्ही बघितलं मी एक्सप्लेन केलं होतं बुद्धिझम, जैनिझम आणि हिंदू सगळ्या इमेजेस फाउंड झालेल्या आहेत. इथं मी तुम्हाला स्पेशली बुद्धांचाच उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळं मेनली बुद्धिझम. लक्षात आलं? त्याच्यानंतर बघा, पॅट्रॉन कुशाना, इथं कुशाना आणि इथं सातवाहन, हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही अवघड नाहीये. फाउंड इन नॉर्थ वेस्ट इंडिया. कुठं सापडले? नॉर्थ वेस्ट इंडिया, नॉर्थ इंडिया, मेनली रिजन ऑफ मथुरा, हेही सांगितलेलं आहे. डेक्कन रिजन नियर कृष्णा गोदावरी
डेल्टा. ठीक आहे. ओके. इथे बघा 6वा पॉइंट बघा, स्पिरिच्युअल बुद्धा इमेजेस व्हेरी स्टायलिश विथ वेव्ही हेअर्स. हे आपण इमेज बघितलेली होती मथुरामध्ये. आता तुम्हाला इमेज मी दाखवली बुद्धा अँड नॉट स्पिरिच्युअल लुक. इथं तुम्हाला मथुरा स्कूल ऑफ आर्ट मध्ये स्पिरिच्युअल लुक दिसत नाही. इथं तुम्हाला स्टोरी, जातक कथा, आता जे आपण बघितलेला प्रतिमा वगैरे सांगितलं होतं मी तुम्हाला, जातक कथा. ठीक आहे. ओके. क्लिअर. इथं तुम्हाला दिलेला आहे हॅज बियर्ड अँड, आता हे मुद्दे जे आहेत ना, इथं तुम्हाला बियर्डचा मुद्दा लक्षात ठेवा. इथं नो बियर्ड दिलेला आहे. इथं लीन बॉडी आहे. इथं तुम्हाला स्ट्रॉंग मस्क्युलर फीचर दिसतात. इथं बोथ सीटेड अँड स्टँडिंग इमेजेस मिळतात तुम्हाला. इथं जनरली सीटेडच इमेजेस तुम्हाला मिळतात. तिथं इतकं तुम्हाला इन्फॉर्मेशन नाहीये. इथं आईज जे आहेत ना, डोळे जे आहेत ते अर्धे झाकलेले आहेत आणि कान जे आहेत ते मोठे आहेत. गांधारा स्कूल ऑफ आर्ट मध्ये मेनली बुद्धिझम आहे. इथं हिंदू, बौद्ध आणि जैन. इथं ओपन आहेत डोळे. ठीक आहे. आणि स्मॉल कान आहेत. ओके. क्लिअर. तर हा जो डिफरन्स आहे गांधारा, मथुरा आणि अमरावती स्कूल ऑफ आर्ट, हा तुम्हाला सांगता पण आला पाहिजे, लिहिता पण आला पाहिजे. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला, याच्यानंतर आपण बघतोय ग्रीक कला आणि रोमन कला. ओके. ग्रीक आणि रोमन शैलीमध्ये सुद्धा फरक आहे, लक्षात घ्या. आणि ह्या दोन्ही शैली आपल्याला कुठं एकत्र दिसतात? गांधार स्कूलमध्ये दिसतात. बरोबर. आपण पाठीमागं पण बघितलं होतं की आक्रमण झाली होती, त्याच्यामुळे थोडासा तिथं प्रभाव दिसून येतो. तर ग्रीकांची आदर्शवादी शैली जी होती ना, ती प्रतिबिंबित होते शक्ती आणि सौंदर्य दर्शवणारे देव आणि इतर पुरुष स्नायूंचं चित्रण तुम्हाला इथं दिसून येतं. ठीक आहे. ओके. ग्रीक पार्थेनॉन मधील इथं तुम्हाला ग्रीक पौराणिक आकृत्या ज्या होत्या ना, त्या संग्रहाचा वापर करून कोरलेल्या होत्या. पाठीमागे आपण बघितलं मार्बलचा उल्लेख. दुसरीकडे रोमन जे होते, अलंकार आणि सजावटीसाठी त्यांनी काय केलं होतं? कलेचा वापर केला होता. म्हणजे ग्रीक आदर्शवादाच्या विरुद्ध इथं वास्तववादी स्वरूप तुम्हाला रोमन लोकांकडे दिसून येतं. ठीक आहे. रोमन कला काय करते? वास्तववादी चित्रण करते. वास्तविक लोक आणि प्रमुख ऐतिहासिक घटनांचं चित्रण तुम्हाला रोमन कलेमध्ये मिळतं. रोमन लोक जे होते ना, ते आपल्या शिल्पामध्ये कशाचा वापर करत होते? कॉन्क्रीटचा वापर करत होते, लक्षात ठेवा. आणि ते त्यांच्या भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध होते. कशासाठी प्रसिद्ध होते? ग्रीक आणि रोमन यांच्यातला डिफरन्स जर तुम्हाला विचारला तर तो डिफरन्स तुम्हाला इथं सांगता आला पाहिजे. ठीक आहे. ओके. जस्ट 1-2 मिनिटाचा मी ब्रेक घेते. चला, कंटिन्यू करूया आपण. तर हे कॉन्क्रीटचा वापर करत होते, हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला जी ग्रीक शैली आहे ना, त्या शैली टाइप मध्ये बुद्धांची इमेज दिसत आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला काय अभ्यासायचंय बघा. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, बुद्धांशी संबंधित ज्या विविध मुद्रा आहेत ना, त्या मुद्रांवरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. व्यवस्थित समजून घ्या. एकदा समजून घेतल्या तर पुन्हा पुन्हा तुम्हाला हे अभ्यासावं लागणार नाही. विथ इमेज मी इथं तुम्हाला सगळं घेतलेलं आहे. पहिली मुद्रा आहे भूमिस्पर्श मुद्रा. काय आहे भूमिस्पर्श मुद्रा? बुद्धाच्या मूर्तीमध्ये आढळणारं सर्वात सामान्य मुद्रा ज्या होत्या ना, त्यापैकी एक मुद्रा म्हणजे भूमिस्पर्श मुद्रा. याच्यामध्ये त्यांचा हात, दोन्ही हाताची जी पोझिशन आहे ना, ती पोझिशन तुम्ही बघा. तर इथं आपल्याला ह्याच्या आता आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती बघतो ना, बुद्धांच्या मूर्ती वगैरे मिळतात. तर ज्यांना हे नॉलेज असतं ते वेगवेगळ्या मुद्रा शोधत असतात की आम्हाला या मुद्रामधली मूर्ती पाहिजे. तर ही आहे भूमिस्पर्श मुद्रा. याच्यामध्ये बुद्ध आपल्या डाव्या हाताने, तळ हाताने ध्यानात बसलेले आहेत, सरळ आहेत त्यांच्या मांडीवर. आता इथं बघा, इथं जर तुम्ही बघितलं ही बुद्धांची मुद्रा आहे. बरोबर. हा त्यांचा हात बघा, उजवा हात बघा, त्यांचा डावा हात बघा. तर इथं डाव्या हाताने तळ हात जो आहे इथं तुम्हाला दिसत आहे. त्यांच्या मांडीवर कुठला हात आहे? उजवा हात त्यांचा पृथ्वीला स्पर्श करतो. हा त्यांचा उजवा हात आहे. बरोबर. म्हणजे मी जर असं उभारले तर हा त्यांचा उजवा हात आहे आणि हा उजवा हात पृथ्वीला स्पर्श करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा हात जो आहे, हा हात पृथ्वीला स्पर्श करतो. ही मुद्रा सामान्यतः निळ्या बुद्धाशी संबंधित आहे. म्हणून त्यांना म्हणजे जो निळ्या बुद्धाशी संबंधित म्हणजे त्याला अक्षोभ्य असं म्हटलं जातं. ठीक आहे. अक्षोभ्य असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा.
आणि याचं महत्व काय, या मुद्रेचं महत्व काय, सत्याचे साक्षीदार होण्यासाठी पृथ्वीला हाक मारणे. लक्षात ठेवा, भूमीला स्पर्श केलेली जी मुद्रा आहे बुद्धांची, तर ही मुद्रा सामान्य मुद्रांपैकी एक आहे. तर ही मुद्रा निळ्या बुद्धाशी संबंधित आहे, म्हणून त्याला अक्षोभ्या असं म्हटलं जातं. याचं इम्पॉर्टन्स काय आहे, सत्याचा साक्षीदार होण्यासाठी पृथ्वीला हाक मारणे. ओके, हे दर्शवलं जातं. आणि हा आहे बुद्धाला जो ज्ञान प्राप्तीचा क्षण आहे तो याच्यामधून डिनोट होतो. ओके, क्लिअर. तर ही आहे भूमिस्पर्श मुद्रा. व्यवस्थित आपण इथं अभ्यासू शकतो. थोडक्यात अभ्यासाचं, आपल्याला काही जास्त डीप मध्ये नाही जायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ध्यान मुद्रा. ही आहे बुद्धांची इमेज. छान वाटतं ना इमेजेस बघितल्यावर? विचार करा, इमेज बघितल्यावर इतकं शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. या मुद्रा जर तुम्ही अभ्यासल्या, आचरणात आणल्या, योगा शिकताना आपण बऱ्याच मुद्रा शिकतो, बरोबर? तर ही ध्यान मुद्रा दर्शवते. याला समाधी किंवा योग मुद्रा असं पण म्हटलं जातं. तर ध्यान मुद्रेला समाधी मुद्रा किंवा योग मुद्रा सुद्धा दर्शवलं जातं. हाताची जी पोझिशन आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये दोन्ही हात बघा, बुद्धांचे जे दोन्ही हात आहेत, हा हात मी फक्त हायलाइट करते. दोन्ही हात जे आहेत ना, हे दोन्ही हात मांडीवरती आहेत. उजव्या हाताच्या मागच्या बाजूला असलेल्या बुद्धाचं चित्रण आहे. डाव्या हाताच्या तळहातावर बोटे पसरून विश्रांती घ्यायची. ठीक आहे. ओके, बघा, हा उजवा हात आहे, हा उजवा हात या हातावरती आहे. अशा प्रकारची ही मुद्रा आहे. लक्षात आलं? क्लिअर. अनेकांमध्ये पुतळे दोन्ही हातांचे अंगठे टोकांना स्पर्श करताना दाखवले आहेत. म्हणजे इथे काय आहे माहिती का, हे जे दोन अंगठे स्पर्श करतात ना, तर हा एक गुढ त्रिकोण दाखवलेला आहे ध्यान मुद्रेमध्ये. ठीक आहे. ओके, क्लिअर. म्हणजे तुम्ही जर अशा मूर्ती वगैरे बघत असाल तर ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा आध्यात्मिक परिपूर्णतेची प्राप्ती दर्शवते. काय दर्शवते? आध्यात्मिक परिपूर्णतेची एक प्राप्ती दर्शवते. या मुद्राचा उपयोग बुद्धांनी बोधी वृक्षाखाली अंतिम ध्यानादरम्यान केला होता. म्हणजे किती इम्पॉर्टंट मुद्रा आहे, विचार करा ही. ठीक आहे. ओके, क्लिअर. कोणती मुद्रा? ध्यान मुद्रा, समाधी मुद्रा किंवा योग मुद्रा. ओके, क्लिअर. दोन मुद्रा आपण इथं कंप्लीट केल्या. पुढची मुद्रा आपण बघूया. नेक्स्ट आहे आपली वितरका मुद्रा. बघा, इथं इमेज पण दाखवलेली आहे. वितरका मुद्रा अध्यापन आणि चर्चा किंवा बौद्धिक चर्चा दर्शवते. ही जी मुद्रा आहे ना, वितरका मुद्रा, ही काय दर्शवते? अध्यापन आणि चर्चा किंवा बौद्धिक चर्चा दर्शवते. अंगठा आणि तर्जनी बोटाचे जे डॉट आहेत ते एकमेकांना स्पर्श करताना एक वर्तुळ तयार करतात. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. आणि उजवा हात खांद्याच्या पातळीवर आणि डावा हात इथं तुम्हाला मांडीवरती, तळहात वरच्या दिशेने ठेवलेला आहे. इथे बघा पोझिशन कशी आहे. हा हात असा आहे आणि हा जो हात आहे हा असा आहे. ठीक आहे. ओके. तर हे बौद्ध धर्मातील प्रचाराच्या, शिकवण्याच्या टप्प्याचं द्योतक आहे ही मुद्रा. म्हणजे अंगठा आणि तर्जनी बोटाने तयार झालेले जे वर्तुळ आहे, म्हणजे हे जे वर्तुळ दाखवलेलं आहे ना, हे जे वर्तुळ आहे अंगठा आणि तर्जनी, तर हे वर्तुळ सतत प्रवाह टिकवून ठेवतं. ऊर्जा म्हणजे एनर्जी जी म्हणतो, कारण सुरुवात आणि शेवट नसतो. म्हणजे सुरुवात आणि शेवट नसतो, फक्त परिपूर्णता असते. लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे या वितरका मुद्रामधून आपल्याला इथं सूचित होतं. लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट बघा, अभया मुद्रा. ही आहे अभया मुद्रा. बारकाईनं बघितलं तर तुम्हाला फरक दिसणार आहे, अदरवाईज तुम्हाला फरक नाही दिसणार. हे निर्भयता दर्शवतं. अभय म्हणजे काय? भय नसणं, बरोबर. निर्भयता दर्शवतं. सामर्थ्य आणि अंतर्गत सुरक्षिततेचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? सामर्थ्य आणि अंतर्गत सुरक्षिततेचं प्रतीक आहे. उजवा हात वाकून खांद्याच्या उंचीपर्यंत. इथं जर तुम्ही बघितलं ना, हा उजवा हात वाकून खांद्याच्या उंचीपर्यंत नेलेला आहे. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला बोलले, प्रत्येक मुद्रा मी एक्सप्लेन करताना तुम्ही लक्ष द्या. ओके. उजव्या हाताचा तळहात बाहेरच्या बाजूस असून बोटे कशी आहेत? सरळ जोडलेली असतात. लक्षात घ्या. ठीक आहे. डावा हात शरीराच्या बाजूला, इथं बघा, हा जो लेफ्ट हँड आहे खाली लटकलेला असतो आणि हा हावभाव बुद्धांनी ज्ञान प्राप्तीनंतर लगेच दाखवला होता. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित हे बघून घ्या प्रत्येक मुद्रा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट बघा, धर्मचक्र मुद्रा. धर्मचक्र मुद्रा. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं
याचा अर्थ धर्म किंवा कायद्याचं जे चक्र आहे, चाक आहे, ते फिरवणं, बरोबर. म्हणजे धर्माला गतिमान करणं, लक्षात ठेवा, असा याचा अर्थ होतो. याच्यामध्ये दोन्ही हातांचा समावेश आहे. उजवा हात छातीच्या पातळीशी धरला जातो आणि तळहात बाहेरच्या बाजूला असतो. बघा, हा जो तळहात आहे ना, हा बाहेरच्या बाजूला आहे. ओके, उजव्या हाताचं एक्सप्लेनेशन आपण बघतोय. तर्जनी बोट आणि अंगठ्याच्या टोकांना जोडून एक गूढ वर्तुळ तयार होतं. बघा, इथं पण ना दोन्ही हातांचा समावेश आहे म्हटलंय आपण. इथं जर बघितलं, तर्जनी बोट आणि अंगठ्याच्या टोकांना जोडून एक गूढ वर्तुळ तयार होतं. डावा हात जो आहे, इथं हा लेफ्ट हँड तुम्हाला दिसत आहे. हा लेफ्ट हँड जो आहे तो आतल्या बाजूला, म्हणजे हा जो लेफ्ट हँड आहे हा आतल्या बाजूला असा वळवला जातो आणि उजव्या हाताच्या वर्तुळाला स्पर्श करण्यासाठी या हाताचं जे तर्जनी बोट आहे आणि जो अंगठा आहे ना, तो जोडलेला आहे. ठीक आहे, ओके. मी झूम करते इमेज म्हणजे तुम्हाला दिसून येईल. जस्ट एक मिनिट थांबा. बघा, ही आहे इमेज. एकच मिनिट थांबा. दिसतंय का? बघा, हे बघा. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये मी थोडस तुम्हाला हायलाइट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बघा, इथलं बोट बघा, हा अंगठा बघा, हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाला हे बोट, इथलं बोट, हे बोट इथं टच करतंय, बरोबर. हे आतल्या साईडला वळवलेलं आहे. लक्षात आलं? क्लिअर? समजलं? तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे जे एक्सप्लेनेशन आहे आपलं, हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. क्लिअर? झूम आउट करूया. चला बघा, सारनाथचं जे हरिण उद्यान आहे ना, तिथल्या प्रबोधनानंतर एका साथीदाराला पहिला उपदेश करताना भगवान बुद्धांनी ही जी धर्मचक्र मुद्रा आहे हा हावभाव काय केला होता, इथं दाखवला होता. ओके, क्लिअर. 5 मुद्रा मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. 6वी मुद्रा बघा, 6वी मुद्रा आहे अंजली मुद्रा. ही मुद्रा अभिवादन, ही जी मुद्रा आहे अभिवादन, भक्ती आणि आराधना दर्शवते. लक्षात ठेवा. दोन्ही हात इथं जर बघितलं आपण, दोन्ही हात छातीजवळ आहेत, तळवे बोटे, सिंपल आपण नमस्कार करतो ना तशी मुद्रा आहे. लोकांना अभिवादन करण्यासाठी, नमस्ते करण्यासाठी भारतात वापरला जाणारा, म्हणजे आपल्याला आज कळतं की अंजली मुद्रा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना माहित होतं की जे आपण नमस्कार करतो ती अंजली मुद्रा आहे. ठीक आहे, ओके. वरिष्ठांच्या आराधनाचे प्रतीक आहे आणि आदराचं लक्षण मानलं जातं. असं मानलं जातं की खरे बुद्ध जे ज्ञानी आहेत हा हाताचा इशारा करत नाहीत आणि हा हावभाव बुद्धांमध्ये दाखवू नये, म्हणजे पुतळ्यांमध्ये दाखवू नये. हा हावभाव दाखवू नये असं म्हटलेलं आहे. हे बोधिसत्वासाठी जे ध्येय ठेवतात आणि परिपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची तयारी करतात अशासाठी आहे असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ओके. पण ही अंजली मुद्रा आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला, तर हा आपला पार्ट थर्ड मध्ये आपण अजून बाकी आपल्या मुद्रा बाकी आहेत आणि इथं आपला जो हा मौर्य पोस्ट मौर्यन पार्ट जो आहे हा संपतो. याच्यानंतर आपण गुप्ता पिरियड स्टार्ट करणार आहोत. सेशन कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडत असतील तर डेफिनेटली तुम्ही तुमचे जे काही फीडबॅक आहे ते तुम्ही इथं देत चला. पुस्तकांबद्दल काही अडचणी असतील तरी विचारत चला. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.